नमस्कार. आता आपण 3.4 मधले उरलेले गणित पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 4. लिसन केअरफुली. So segment RS passing through center O. So it is a diameter. RS is the diameter. Okay. RS is the diameter of circle with center O. Point T lies in the exterior. Point T is exterior point. Prove that. To prove हे झालं given. Prove that. काय? Angle RTS is acute. Acute म्हणजे RTS greater than 90. Oh sorry. Acute आहे ना, लेस दॅन 90 पेक्षा लहान दाखवायचं किंवा RTS इज acute म्हणा जाऊ द्या. इज acute angle. बघा कंस्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट RT which intersect circle in point A. बरोबर आहे. ड्रॉ TS and AS. बघा TS पण जोडायचं आहे आणि AS पण जोडायचं. प्रूफ. आता ही डायमीटर म्हणजे हा सेमी सर्कल झाला. हा जो अँगल आहे हा सेमी सर्कलच्या पोटातला आहे म्हणजे अँगल इज बाय सेमी सर्कल. आपण कॉर्नरली पाहिजे बघा. अँगल इज इन सेमी सर्कल इज राईट अँगल म्हणजे हा 90 असणार आहे. इट इज राईट अँगल. बरोबर आहे. मग तुम्ही काय म्हणणार? पहिला आकडा रेट RS इज डायमीटर गिवन. दुसरं मेजर अँगल RAS इज इक्वल टू 90 डिग्री. काय म्हणणार? अँगल इज क्रायबिंग इन सेमी सर्कल इज राईट अँगल. इथं तुम्ही आणखी एक कारण लिहू शकता. डायमीटर मुळे झालेला अँगल येतो. डायमीटरची टोक सर्कलवरच्या कोणत्याही पॉइंटला जोडली तर राईट अँगल तयार होतो. म्हणजे तुम्ही इथं प्रॉपर्टी ऑफ डायमीटर असं पण म्हणू शकता. हे 90 डिग्री लिहिलं मी आले. प्रॉपर्टी ऑफ डायमीटर किंवा अँगल इज क्रायबिंग सेमी सर्कल इज राईट अँगल. चला हा मिळाला. हा काय एक्सटेरियर अँगल बघा. अँगल RAS इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल SAT. बरोबर आहे का? बघा हा जो आहे हा एक्सटेरियर अँगल आहे आणि एक्सटेरियर अँगल हा रिमोट इंटेरियर अँगल पेक्षा नेहमी मोठा असतो. प्रॉपर्टी ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स किंवा प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल्स कसंही म्हणा. म्हणून अँगल RAS ग्रेटर दॅन अँगल RAS ग्रेटर दॅन ATS. प्रॉपर्टी ऑफ रिमोट इंटेरियर अँगल किंवा प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. हा 90 आहे. मग 90 डिग्री ग्रेटर दॅन ATS. हे सोयीचं करून द्या. ATS लेस दॅन 90. हा 90 पेक्षा लहान आहे म्हणजे ATS इज ऍक्युट अँगल. संपलं. काहीच केलं नाही. मी फक्त हे बाहेरचं पॉइंट आहे. इथून एक रेष जोडलं, हे जोडलं, हे जोडलं. हा 90 डिग्री आला आणि हा एक्सटेरियर असल्यामुळे हा याच्यापेक्षा मोठा असतो म्हणजे 90 याच्यापेक्षा मोठा असतो म्हणजे उत्तर आलं. याच्याऐवजी तुम्हाला असं पण विचारतील पॉइंट P पॉइंट लाईज इन द
हा डायमीटर आहे, सर्कल सेंटर आहे, पॉइंट टी इनसाइड द सर्कल. आपण काय करायचं बघा, परत एटी मधून जाणारी रेषा काढली, इथं ए घ्यायचा, परत ड्रॉ टी बी आणि ए बी तेच जोडले आपण परत. फक्त आता वाटलं तर हेच नाव घेतलं, थांबा बघा ना, ए एस आणि टी एस जोडले, बघा ना ए एस आणि टी एस जोडले, आणि ड्रॉ सेगमेंट आर टी विच इंटरसेक्ट सर्कल पॉइंट ए. कंस्ट्रक्शन तीच आहे झालं, म्हणजे हा 90 डिग्री झाला, तिथपर्यंत तेच आहे, बरोबर आहे का. आता काय म्हणायचं, हा जो 90 डिग्री आपल्याला काय करायचंय, हा जो आहे आर टी एस हा ऑक्टेव्ह दाखवायचा. काय दाखवायचं आहे, ऑक्टेव्ह. तिथं काय म्हणणार आता, इंटेरियर, टी इज द इंटेरियर पॉइंट. आता परत आर टी एस तेच आहे बघा, आता इथं आर एस होतं ना, इथं आर टी एस इज एक्सटेरियर ऑफ वन ट्रायंगल आहे बघा, एस ए टी तोच आहे. मग सांगा बरं कोण कोणापेक्षा मोठा आहे, आर टी एस ग्रेटर दॅन हा जो आहे ना टी ए एस. तेच कारण म्हणजे आर टी एस हा 90 आहे बघा, इथं लिहावं लागेल तुम्हाला आर ए एस, बरोबर आहे, आर एस आला का मोठा 90 पेक्षा, म्हणून ऑक्टेव्ह सांगितलं. तुम्ही ते प्रूव्ह करू शकता. पुढचं 5 प्रूव्ह दॅट काय बरोबर नीट. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रॅटर. खूप सोपं आहे बघा, एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक. याच्याऐवजी तुम्हाला परीक्षेला एनी स्क्वेअर इज अ सायक्लिक असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. स्क्वेअर आणि रेक्टँगल पैकी काही असू शकतं. एनी 5वा आकडा आहे बघा, इज अ काय, एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक. मी रेक्टँगल काढतो, त्याला जाऊ द्या. Given quadrilateral ABCD is a rectangle. To prove काय म्हणतात ते, any rectangle is a cyclic. हा रेक्टँगल सायक्लिक आहे. टू प्रूव्ह म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे हा जो रेक्टँगल आहे हा तुम्हाला सायक्लिक दाखवायचा आहे. ईच अँगल 90 डिग्री असतो म्हणून पहिला आकडा प्रूफ बरं का. ए बी सी डी इज रेक्टँगल. काय कारण ते आपल्याला दिलेलं आहे, रेक्टँगल दिलाय तो सायक्लिक दाखवायचं आहे. पहिला आकडा गिवन. दुसरा आकडा अँगल ए बरोबर अँगल बी बरोबर अँगल सी बरोबर अँगल डी बरोबर 90 डिग्री. ईच अँगल ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री. प्रत्येक कोन 90 अंश असतो. प्रत्येक कोन किती 90. तिसरा आकडा आता बघा, अँगल ए अपोजिट अँगल घेतो, फक्त अँगल सी बरोबर ए आणि सी किती येतं 90 प्लस 90 बरोबर 180. आणि अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 90 प्लस 90 इज इक्वल टू 180. कुठून घेतले माप 2 वरून, म्हणून फ्रॉम 2. मला वाटतं अपोजिट अँगल सप्लिमेंटरी झाले आणि म्हणून क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता याचं कारण काय, आपला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय आहे, ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. आणि कॉन्व्हर्स काय आहे, क्वाड्रिलॅटरल इन व्हिच ऑपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी देन इट इज सायक्लिक. आता आपण सायक्लिक लिहिलंय म्हणजे कॉन्व्हर्स वापरलाय, म्हणजे मग काय म्हणणार, कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. कळतंय का काय सांगितलं तुम्हाला. एनी रेक्टँगल ABCD इज एनी रेक्टँगल टू प्रूव्ह इज सायक्लिक. एक रेक्टँगल काढला, गिवन काय आहे रेक्टँगल, 4 कोन 90, ईच अँगल 90 डिग्री बरोबर. तिसरा आकडा मी काय केलं, अपोजिटची बेरीज A प्लस सी 90 प्लस 90, B प्लस डी 90 प्लस 90 180 आले. 2 वरून घेतले माप आणि मग अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आले ना, कॉन्व्हर्स, म्हणून तो सायक्लिक आहे कॉन्व्हर्स. ओके, त्याच्या पुढचं
नीट पहा पुढच्या आकृतीमध्ये डब्ल्यू झेड वाय पी एक्स वाय आणि टी आहे सॉरी हा राईट अँगल इकडून राईट म्हणजे इकडून पण राईट असतं बरं. चला काय म्हटलंय अल्टिट्यूड्स वाय झेड आणि एक्स टी वाय झेड आणि एक्स टी अल्टिट्यूड म्हणजे हाईट म्हणजे परपेंडिक्युलर आहे ऑफ ट्रायंगल डब्ल्यू एक्स वाय ॲट पॉइंट दोन एकमेकांना पी मध्ये छेदत आहेत दोन अल्टिट्यूड दिलेले आहेत प्रूव्ह दॅट डब्ल्यू झेड पी टी इज सायक्लिक दुसरं पॉइंट एक्स झेड टी वाय इज सॉरी आर वन सायक्लिक म्हणजे त्यातून जाणारे एक सर्कल आहे बाबा असं थोडक्यात आपण एक थेरम नाही पाहिला का एक आपण थेरम असा पाहिला बघा ही लाईन आहे दोन बाहेरचे पॉइंट ए सी बी आणि ए सी डी दोन कॉन्ग्रंट आले तर हे चारी काय असतात कोण सायक्लिक त्याचा उपयोग करायचा आहे पान नंबर तुम्ही पाहून लिहिलं तर चालेल पान नंबर साधारणतः 70 वर बघा सगळ्यात वरती तो थेरम आहे तो इथं वापरणार आहे आपण आता पहिला आकडा दाखवायचा डब्ल्यू झेड पी टी पुढे बघा बरं डब्ल्यू झेड पी टी आता बघा बरं का इन डब्ल्यू झेड पी टी नंबर 1 मेजर अँगल बघा बरं का हा डब्ल्यू झेड पी 90 आणि मेजर अँगल डब्ल्यू टी पी हे गिवन आहे ना परपेंडिक्युलर दिले म्हणजे गिवन आहे आणि मग दुसरा आकडा मेजर अँगल डब्ल्यू झेड पी प्लस डब्ल्यू टी पी दोघांची बेरीज केली 90 आली तर 90 बरोबर 180 डिग्री त्या दोघांची बेरीज 180 आली अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आले म्हणजे कॉन्व्हर्स नाही हा कोण झाला सायक्लिक म्हणून क्वाड्रिलॅटरल डब्ल्यू झेड पी टी इज सायक्लिक कारण लिहायचं कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल शॉर्टकट समजून घ्या मला वाटतंय संपलं आता दुसरा आकडा दाखवायचा आता बघा बरं का मी हे पुस्तक थोड्या वेळ बघा बरं ही आकृती सारखी की नाही हा 90 दिलेला आहे हा 90 दिलेला आहे ही लाईन एकाच बाजूला असणाऱ्या दोन पॉइंटशी कॉन्ग्रंट अँगल करते की नाही म्हणजेच एक्स वाय टी झेड आहे का हे चौघ संपलं तुम्ही कसं लिहिणार मेजर अँगल एक्स झेड वाय कॉन्ग्रंट एक्स टी वाय अँड पॉइंट झेड अँड टी lie on the same side of line xy hence x z t y are concyclic points समजलं का टोकरेन गेलं ना नाही समजलं ओके पुढचे दोन आहे बघा आता बघा बरं एन ई एम एफ आणि एस मेजर आर्क एन एस मला एक सांगा आधी आकृती बघून हा जो बाहेरचा कोण आहे ही कॉर्ड आणि ही कॉर्ड दोन्ही बाहेर भेटतायत याचं माप मेजर ऑफ दॅट अँगल इज इक्वल टू 1/2 1/2 हा माझा हा आहे ना हे बघू आपण म्हणजे एन एफ आणि ई एफ हे दोन आर्क आणि हा अँगल तिघांपैकी दोन दिले तरी तुम्हाला तिसरा काढता आला पाहिजे एन एस बरोबर 125 मेजर आर्क ई एफ इज इक्वल टू 37 आणि मेजर अँगल एन एम एस विचारला सांगा बरं एन एम एस कसा काढायचा पुढे एन एम एस मध्ये हात काढायचा आहे मेजर अँगल एन एम एस बरोबर 1/2 हा मोठा आर्क एन एस मायनस मेजर आर्क ई एफ
बरोबर आहे का बघा. हां व्हॉट इज द रिझन, काय रिझन लिहायचं. मग अशी प्रॉपर्टी शिकलो की नाही आपण. हां टू कॉर्ड्स इंटरसेक्ट. प्रॉपर्टी ऑफ कोणती प्रॉपर्टी. प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड्स विच इंटरसेक्ट आउटसाइड द सर्कल. चला एस किती दिलाय 125. दोघांची वजाबाकी करा, मांडा, 2 ने भागा. यू कॅन इझिली फाइंड आउट. ओके. तुम्हाला इथं जर विचारलं आणखी फाइंड अँगल NFS, अँगल SEN, अँगल MNF, तर कसं काढणार बघा बरं. NFS हा अँगल इस्क्राइब अँगल बघा. बरोबर आहे का. याचं मेजर 1/2 NS काढता येईल. SEN सेम ना SEN हा पण इस्क्राइब अँगल आहे. याचं मेजर 1/2 NS. म्हणजे दोघं जण कॉन्ग्रेट झाले, बोट ठेवलेले, कारण दोघांच्या पाठीशी एकच आर्क आहे. अँगल इस्क्राइबिंग द सेम आर्क. तिसरा MNF तेव्हा हा अँगल विचारला. हा सुद्धा इस्क्राइब अँगल आहे. याचं मेजर त्याच्या जबड्यात हा आर्क आहे बघा 1/2 EF सहज काढू शकाल. आणि लास्ट एक्झाम्पल. आकृतीमध्ये बघा 2 कॉर्ड आतमध्ये भेटतायत. म्हणजे यापैकी कुठल्या अँगलचं मेजर काढताना 1/2 2 आर्कची बेरीज करावी लागणार आहे आपल्याला. बघा बरं. अँगल AB बरोबर 108. कॉर्ड AC and BD intersect at B. AC and BD intersect at B. Measure arc A and measure arc DC काढायची. बघा AB 108 आहे. ABE हा दिलाय 108. सांगा बरं 2 कॉर्ड आतमध्ये भेटतायत म्हणजे मेजर अँगल ABE इज इक्वल टू याचा मेजर बरोबर 1/2 मेजर आर्क. 2 आर्क आहेत की नाही या दोघांची बेरीज. मेजर आर्क A प्लस मेजर आर्क इकडचा DC. कारण लिहायचं टू इंटरसेक्टिंग प्रॉपर्टी ऑफ टू इंटरसेक्टिंग कॉर्ड्स असं लिहिलं तर चालेल. 1/2 हा AB दिला नाही तुम्हाला. हा बाहेरचा अँगल दिलाय बघा 1 2 3. तिघांपैकी कोणतेही 2 दिले तरी तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. A दिलाय 95. हा भागिले 2 गुणिले होईल हा होईल 216. हा मायनस करा. ओके. या ठिकाणी आपला 3.4 संपलेला आहे. इन द नेक्स्ट पिरियड वी टेक अ थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. देर आर टू मेनी थेरम्स. बरेच थेरम आहेत, अजून 3-4 थेरम आहेत. ते आपण सगळे एका तासाला घेऊन टाकू. या ठिकाणी थांबू.